मित्रांनो, राशनचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, याच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. हे पैसे नेमके कोणत्या शेतकऱ्यांना मिळतात, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळतात, नेमके कोणाच्या खात्यावरती हे पैसे जमा होतात, त्याच्यासाठी नेमकी प्रोसेस काय असते, या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, सर्वप्रथम हे पैसे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळतात, तर मित्रांनो, हे पैसे मराठवाड्यातील 8 जिल्हे, त्याच्यानंतर अमरावती विभागातील 5 जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा, म्हणजे 8×5 13 आणि वर्धा जिल्हा हा एक 14वा जिल्हा. मित्रांनो, 14 जिल्ह्यामध्ये, राज्यातील 14 जिल्ह्यामध्ये या पैशाचं वाटप म्हणजे राशनच्या पैशाचं वाटप हे केलं जातं आणि या आत्महत्याग्रस्त असलेल्या जिल्ह्यामध्येच या पैशाचं वाटप केलं जातं. मित्रांनो, इतर कुठल्याही जिल्ह्यामध्ये राशनचे पैसे वाटप केले जात नाही. अन्नधान्याऐवजी प्रतिव्यक्ती 170 रुपये याप्रमाणे जितके राशन कार्डवरती आपल्या लाभार्थी आहेत तितक्या लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 170 रुपये याप्रमाणे हे राशनचे पैसे शेतकऱ्यांना जमा केले जातात. मित्रांनो, आपल्या राशन कार्डवरती ज्या महिलेच्या नावानं राशन कार्ड आहे त्या महिलाच्याच नावानं हे पैसे जमा होत आहेत. कारण हे आधार संलग्न बँक खात्यामध्ये म्हणजे MPCI अंतर्गत ज्या महिलाच्या आधार संलग्न बँक खाते आहे त्या महिलांच्या खात्यामध्ये हे 170 रुपये याप्रमाणे तुमच्या राशन कार्डमध्ये जितके व्यक्ती आहेत तितक्या व्यक्तीच्या नावानं हे पैसे जमा होत आहेत. मित्रांनो, त्याच्यानंतर आम्हाला पैसे आलेले नाही आहेत हे सगळं व्यवस्थित असून देखील मित्रांनो याची 2-3 कारणं असू शकतात. एक तर तुमच्या ज्या महिलाच्या नावाने हे पैसे येणार आहेत किंवा येत आहेत त्या महिलांचे अकाउंट खात्याची KYC झालेली नसेल किंवा ते अकाउंट खातं बंद पडलेलं असेल. ते जर का बंद पडलेलं असेल तर ते चालू करून घ्या. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही राशन कार्डची जर का KYC केलेली नसेल तरी देखील तुमचे हे पैसे आलेले नसतील. जर तुम्ही अद्यापपर्यंत KYC केलेली नसेल तर तुमच्या राशन दुकानावर जाऊन तुम्हाला तुमचा थंब देऊन जितके आपल्या राशन कार्डवरती व्यक्ती आहेत तितक्या सर्वांनी जाऊन आपला थंब देऊन आपल्याला ही KYC करावी लागणार आहे. ज्यांनी KYC केली त्यांचेच हे पैसे हे जमा होणार आहेत. मित्रांनो, त्याच्यानंतर बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला पैसे जमा झालेले नाही. तर या 14 जिल्ह्यातील आणि विशेष म्हणजे घरातील फक्त आणि फक्त महिलाच्या अकाउंटवरतीच हे पैसे जमा होणार आहेत. त्याच्यामुळे इतर कुठल्याही व्यक्तीच्या नावानं हे पैसे जमा होणार नाहीत. तुम्ही जरी तुमचा अकाउंट नंबर नाही दिलं काय त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. इतर कुठल्याही अकाउंटवरती हे पैसे जमा होणार नाहीत. फक्त आणि फक्त महिलांच्याच अकाउंटवरती हे पैसे जमा होणार आहेत. त्याच्यामुळं तुमच्या महिलांच्या खात्याची बँक खात्याची KYC झालेली नसेल तर ती चेक करा. ते खातं आधार संलग्न असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही त्या आधार संलग्न बँक म्हणजे आधारची जे बँक खातं लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला कुठलाही आधार क्रमांक देण्याची गरज नाही. मित्रांनो, फक्त तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. तर ही होती मित्रांनो एक छोटीशी अपडेट. चला भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.